हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. कायम प्रॉब्लेम्सनी भरलेलं, जिथं जन्मदात्यांचं नाव नकोसं झालं होतं, तिथं बाकीच्यांकडून कशी अपेक्षा करू की ते मला स्वीकारतील. त्यामुळे माझ्यामुळे कोणी अडचणीत आलेलं मला नाही चालणार. कोणाला माझ्यामुळे त्रास झालेला मला नाही बघवणार. माझ्यामुळे तुझ्या घरच्यांमध्ये काही प्रॉब्लेम झालेले मला नाही चालणार. अंजली त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती. आणि माझ्या त्रासाचं काय अंजली? तुझं माझ्यावर प्रेम असूनही मान्य करत नाहीस. स्वतःचं मन मारतेस त्याचं काय? माझ्यापासून लांब राहत असतेस तेव्हा मला नाही त्रास होत. माझ्या मनाला लागेल असं बोलतेस त्याचं काय? आहे तुझ्याकडे उत्तर? अंकुश दुखावून बोलतो. अंजली पुढे काही बोलायला जाणार तोवर तिच्या ओठांवर बोट ठेवत स्वतः बोलायला लागतो. अंजली, स्वतःचा विचार कधी करशील ग? तू अनाथ आहेस, यात तुझा काय दोष? तू स्वतःला का दोषी समजतेस? तुझ्या जन्मदात्यांनी तुला सोडलं म्हणून तुला तुझी दीदू, आई, बाबा भेटले ना, ज्यांनी तुला त्यांच्या मुलीसारखं जपलं, तुला प्रेम दिलं. ते मला महत्त्वाचं आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या नावावर नाही. आणि स्वतःला अनाथ म्हणणं थांबव आधी. तुझ्याकडेच तुझी अशी एक फॅमिली आहे जी तुझ्यावर भरभरून प्रेम करते, तुझा विचार करते. आणि राहिला प्रश्न तुझ्या जबाबदाऱ्यांचा, त्या माझ्या जबाबदाऱ्या नाही का गं? बायको म्हणून तू जशी माझ्या घरच्यांची जबाबदारी घेशील, तशीच मी नवरा म्हणून तुझ्या बाबांची, तुझ्या घरच्यांची जबाबदारी नाही का घेऊ शकत? आणि माझी डॉल तर ती तर माझी जान आहे. तिला मी आत्ताही माझी मुलगी मानतो आणि पुढेही मानेन. तिच्यावर आत्ता जेवढं प्रेम करतो ना, तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त करेन. पण ते प्रेम कमी होऊ देणार नाही. अजूनही प्रश्न आहेत तुझे? अंजली जमिनीकडे बघत उभी होती. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अंकुशने दिली होती, पण ती वेडी रडत होती. डोळ्यातून पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. आनंदाश्रू होते खरं तर ते. एवढं आपल्यावर भरभरून प्रेम करणारं कोणी आहे ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तरीही अजून एक प्रश्न होताच, त्याच्या घरच्यांचा. अंजली, किती रडशील? अंकुश तिच्या पुढ्यात म्हणाला. बघ, डॉल इथेच येते. तुझ्यामुळे मला जर ओरडा पडला ना, तर बघच हा. अंकुश तिला खोटं खोटं रागवत बोलतो. अंजली तशी खुदकन हसते. त्याच्या हातातून हात सोडवून डोळे पुसते. मम्मा, काय झालं? तू परत रडतेस? चिऊ तिचा चेहरा बघत काळजीने बोलते. नाही ग शोना, ते डोळ्यात काहीतरी गेलं. अंजली डोळे पुसून छोटी स्माईल करते. बॉस अंकल, मम्मा ना रोज रडत असते. रात्री मी झोपले की गॅलरीत जाऊन तिला वाटतं मी झोपते, पण ती माझ्या बाजूने उठल्यावर मी जागी होते. तुम्ही सांगा ना तिला रडू नको म्हणून. मला नाही आवडत ती रडलेली. मग मलाही रडू येतं ना. चिऊ अंकुशकडे तक्रार करत रडक्या आवाजात बोलते. चिऊच्या बोलण्याने अंजलीचं मन भरून येतं. ती तशीच हळूच तिचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवते. बच्चा नाही रडणार आता मम्मा. मम्मा नेहमी हसताना दिसणार. आय प्रॉमिस. अंकुश तिचे गाल खेचत तिची पापी घेतो. खरंच मम्मा नाही रडणार? शिवू त्याच्या गालावर हात ठेवत भोळेपणाने विचारते. हो, खरंच मम्मा नाही रडणार. अंकुश डॉलच्या गालावर किस करतो आणि तिला खाली सोडतो. बाय डॉल, गुड नाईट. एकटक त्याला बघणाऱ्या अंजलीसमोर टिचकी वाजवून बाय अंजली, गुड नाईट म्हणत गालात हसतो आणि ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. अंजलीला तर त्याला गुड नाईट बोलायचंही सुचत नाही. अंकुशचा विचार करून मॅडमचे गाल लाल झाले होते. मम्मा गेले बॉस अंकल. चल आपण घरी जाऊ. मला अजून थोडं आईस्क्रीम दे ना. चिऊ मम्माला मस्का मारत लावत बोलते. चिऊ, आता नाही ग शोना, उद्या सर्दी होईल तुला. अंजली तिला समजावत बोलते. मम्मा प्लीज. चिऊ प्लीज. आणि घरी गेल्यावर हँडवॉश करायचा. त्यानंतर इकडे चिऊसोबत होतीस ना तू?
ओके मम्मा, चू वैतागून बोलते. अंजली ही झोपायची तयारी करत होती, पण राहून राहून मनात अंकुशचेच विचार येत होते. कधी गालावर हसू, कधी लटका राग, तर कधी डोळे पाणावून जात होते. त्यांच्या सोबतच्या आठवणी एक एक करून डोळ्यासमोरून जात होत्या. सियाच्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेले त्याचे सियाबरोबरचे फोटो, त्या तिघांचा फोटो, तन्वीच्या हट्टामुळे त्या दोघांसोबत काढलेला फोटो, आणि मग हळूच बाजूला होऊन तिच्या भावासोबत फोटो काढ म्हणून केलेला हट्ट. तो क्षण आठवून तिला खुदकन हसू आलं. आमच्या दोघांचा पहिला फोटो. अंकुशची ही वेगळी अवस्था नव्हती. रस्ताभर अंजलीच्या नावाची उजळणी चालू होती. घरी आल्यावर सगळे झोपले होते. मॉम असायची त्याची जागी, पण तिलाही त्याने दम देऊन झोपायला लावलं होतं. तो तसाच एकदा मॉमच्या बेडरूममध्ये डोकावून आपल्या रूममध्ये जातो. आनंदात त्याने बेडवर असाच स्वतःला झोकून दिलं होतं. रात्रभर अंजलीच्या आठवणीत हरवला होता तो, आणि तसाच त्याचा डोळा लागून गेला. सकाळी अंजली लवकर उठून स्वतःचा नाश्ता बनवायला घेते. चिऊला उठवून तिचं आवरून घेते. आज आज मॅडमची सगळीच कामं गुणगुणत स्वतःच्या धुंदीत चालू होती. मोठी आई आणि बाबा ही कुतूहलाने हसून तिला बघत होते. अंजली चिऊचा नाश्ता तिच्या पुढ्यात ठेवून स्वतः ज्यूस घेऊन तिच्या बाजूला बसली होती. चिऊ तिच्याकडे एकटक बघत होती. आज मम्मा एकदाही ओरडली नाही किंवा काही करताना टोकलं नव्हतं. नाही तर रोजच, चिऊ हे असं का ठेवलंस, ते इथेच का आहे, किती पसारा. नाश्ता झाल्यावर सगळं मिल्क फिनिश करायचं, पण आज मिल्क नको बोलल्यावर ज्यूस दिलं. अंजली तिच्याच तंद्रीत नाश्ता करत ज्यूस पित होती. मम्मा, तू ठीक आहे ना? चिऊ तिच्या कपाळावर आणि मानेवर हात ठेवत चेक करते. अंजली ती काय करते गोंधळून बघत होती. काय झालं शोना? मम्मा, तू आज मला ओरडली नाही. मी ओला टॉवेल बेडवर ठेवला होता. कबर्डमधून ड्रेस काढताना खूप पसारा केला होता. आणि आणि मी मिल्क नको बोलली तर तू मला ज्यूस दिलं. सिया काहीतरी खूप मोठं घडल्यासारखं सांगत होती. मग तुला नको आहे ज्यूस? मम्मा ओरडली नाही ना, मग तू तर खुश झाली पाहिजे, हो ना? अंजलीचे बाबा गालात हसत तिला विचारतात. पण अज्जू, मम्मांना आज पिंक पिंक दिसते. तू मेकअप केलाय, पण तुला नाही आवडत ना? आणि तुझ्याकडे मेकअप किट पण नाही. चिऊ विचार करत उंजळीत चेहरा ठेवून अंजलीचं निरीक्षण करत बोलते. चिऊ पिंक पिंक बोलल्यावर अंजलीने ज्यूसचा घोट घेतलाच होता की फुर्र करून तो बाहेरच आला. अंजली, अगं हळू बघ, सगळा ड्रेस खराब झाला. नशीब अजून ऑफिसला जायची तयारी केली नव्हती. सॉरी, ते चुकून. अंजली चेअरमधून उठून ज्यूस साफ करत होती. चिऊ तोंडावर हात ठेवून हसत होती. अज्जू, तू त्या दिवशी मूव्ही बघत होता, त्या मूव्हीमध्ये पण असंच झालं होतं ना? चिऊ हसत विचारत होती. अंजलीच्या बाबांनाही हसायला येतं. अंजली पटकन वॉश बेसिनकडे जाऊन तो ड्रेस साफ करते. नाश्ता करून आवरायला जाते. अंजली छान आवरून बाहेर येते. वाव मम्मा, तू खूप ब्युटिफुल दिसते. पिंक पिंक बदमाश. अंजली तिला बारीक नजर करून बघते. तशी चिऊ लगेच मोठ्या आईच्या मागे लपत हसत होती. जाऊ दे ग अंजली, तू पण काय तिचं ऐकत बसलीये. छान दिसते हां, पण तू आज काही आहे का ऑफिसमध्ये? नाही. हो का? पण आज एक वेगळं तेज आलंय चेहऱ्यावर. काय म्हणते ग चिऊ तू? मोठ्या आई मुद्दाम अंजलीची मस्करी करत बोलतात. पिंक पिंक मोठी आजी. चिऊ हळूच मागून डोकावत मोठ्याने दात दाखवत बोलते. आणि त्यानंतर मोठी आई तू पण.
चिवू, तुझं ना सिरियल बघणंच मी बंद करते. पिंक पिंक काय, थांब. मोठी आई, बाजूला हो बरं तू, म्हणत अंजली तिला पकडायला तिच्या मागे धावते. चिवू पण लगेच मोठ्या आईच्या मागून सोफ्याच्या मागे पळते. अशीच त्याची पकडापकडी घरभर चालू होती. मोठी आई सोफ्यावर बसून त्यांची मज्जा घेत हसत होती. बाबाही बाहेरून येतच होते की ह्यांचा गोंधळ बघून जागीच थांबले. चिवू लगेच अज्जू वाचव म्हणत बाबांच्या पायाला विळखा घालते. चिवू, तू ये समोर. बाबांच्या मागे का लपते? ये बाहेर ये. मी नाही येणार म्हणत चिवू अंजलीला जीभ दाखवून चिडवत होती. अंजली, अगं काय झालं? तुला आज उशीर नाही होते का? बाबा मुद्दाम तिचे लक्ष वळवतात. बाबा बघा ना कशी मुद्दाम चिडवते. टी व्हीवर काहीतरी बघत असते आणि मला बोलते, आजपासून तुझा टी व्ही बंद. अंजली चिवला राग भरत बोलते. अज्जू, मी काय केले तू सांगणार आहे मम्माला. शिव बिचारा फेस करत बोलते, अजिबात नाही, मी कुणाचं ऐकणार नाही. बाबा अजिबात टी व्ही बघायला द्यायचा नाही हिला. अंजली म्हणाली, मी तुझं बॉस अंकलला नाव सांगेल हां. चिवू ही चिडत बोलते, हां जा सांग ना, बघू ना मला काय बोलतात तुझे बॉस अंकल, म्हणत जीभ दाखवत चिवू चिडवून बॅग घेते. चल मला किस्सी दे. मी नाही देणार. चिवू रुसून हाताची घडी घालून खाली जमिनीवर बसली होती. चिवू, मम्माला किस्सी नाही देणार? बघ हां, अंजली म्हणाली. चिवू हळूच तिच्याकडे एक नजर बघत नाही म्हणून मान हलवते. ठीक आहे बाबा, आज मी ना सुहास मामूकडे जाते राहायला आणि आम्ही तिथे पिझ्झा पार्टी करणार. अंजली मुद्दाम तिला चिडवत बोलते. नाही, मला पण हवाय पिझ्झा, म्हणत लगेच अंजली जवळ जात तिच्या दोन्ही गालावर किस करते. गुड गर्ल. मामू कॉल कर आणि सांग त्याला पिझ्झा हवा म्हणून येईल संध्याकाळी घेऊन, पण जास्त खायचा नाही हां, हाफ ओनली, नाहीतर फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ते मिळणार नाही. ओके. चिव तोंड मुरडत बोलते. नाटकी. येते बाबा, मोठी आई येते ग, म्हणत अंजली ऑफिसला निघून जाते आणि नंतर अंकुश सकाळी लवकर उठून त्यांच्या एका क्लायंटसोबत ऑनलाईन मीटिंग अटेंड करतो. खाली येऊन बघतो तर त्याचे मॉम डॅड तन्वी तिथे त्याची ब्रेकफास्टसाठी वाट बघत होते. तो सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. मॉम, आऊ कुठे आहे? तो आऊंच्या खुर्चीवर नजर टाकत विचारतो. अरे त्यांचा बीपी थोडा वाढला होता काल, आताही आहे थोडा, म्हणून आराम करतायत त्या. त्याची मॉम त्याचा अंदाज घेत हळूच सांगते. त्यांना माहीत होतं आऊच्या बाबतीत तो किती हळवा आहे तो. मॉम, मला का नाही सांगितलं मग तुम्ही? मी विचारल्यावर सांगणार का? अंकुश रागात बोलतो आणि त्याच नंतर इकडे. अरे ठीक आहे आऊ, आता काल डॉक्टर येऊन चेक करून गेले. वयाच्या मानानं थोडं वर खाली होत म्हणाले. त्याचे डॅड मध्यस्थी करत बोलतात. नाश्ता केला तिने? अंकुश थोडं शांत होऊन विचारतो आणि त्याच नंतर अंकुशची मॉम त्याच्या डॅडकडे बघत होती. अंकुश त्या दोघांवर नजर टाकत नाही, मध्ये मान हलवतो. मॉम, तू माझा ब्रेकफास्ट आणि आऊसाठी काय बनवलं आहेस ते तिच्या रूममध्ये लगेच पाठवून दे, म्हणत अंकुश डायनिंग टेबलवरून उठून आऊंच्या रूमकडे वळतो. डोर ओपन करून बघतो तर आऊ मोबाईल घेऊन काहीतरी करत बसल्या होत्या. आऊ, अंकुश हळू आवाजात दरवाजा उघडून आत येत हाक देतो. अरे अनु, ये ना, ये बस. आऊ मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याकडे बघत बोलतात. आऊ, तुला आराम करायला सांगितलं आहे ना, मग मोबाईल का घेऊन बसली आहेस? ब्रेकफास्ट पण नाही केलास तू. अंकुश त्यांना रागवत बोलतो. अरे ते तुझी मॉम मला अळणी नाश्ता देत होती,
त्या डॉक्टरचं ऐकून आऊ वाकडं तोंड करत बोलतात. आऊ, तुझ्या चांगल्या हेल्थसाठीच बोलले ना असतील ना डॉक्टर? अंकुश आऊला समजावत असतो. अरे हो, पण झालं ना आता वय. आज ना उद्या जायचंच आहे, मग कशाला ते पथ्य पाळत बसायचं? आहे ते दिवस जगून घ्यायचे मस्त. आऊ अंकुशला म्हणते. आऊ का अशी बोलतेस? तुला काही होणार नाही, खबरदार जर परत असं काही बोललीस तर. काही एवढी म्हातारी झाली नाहीस तू, समजलं? गुपचूप ब्रेकफास्ट करायचा माझ्यासमोर, नाही तर नेक्स्ट मंथची तुझी राजस्थानची ट्रिप कॅन्सल. अंकुश त्यांच्यावर नजर रोखून बोलतो. ते बोलून होते तोपर्यंत मेड त्या दोघांचा नाश्ता घेऊन आली होती. ती टेबलवर नाश्ता ठेवून सर्व करतच होती की अंकुश तिला थांबवत डोळ्यांनी खुणावत बाहेर जायला सांगतो. ए, तू धमकी देतोस मला? आऊ बारीक नजर करून त्याला बघतात. नाही, मी सांगतोय. तुझ्या ट्रीपच्या आधी आपण डॉक्टरकडे जाऊन तुझं चेकअप करणार आणि रिपोर्ट नॉर्मल असतील तरच तुला परमिशन मिळेल जायची. आणि त्यासाठी तू गुपचूप पथ्य पाळायचं. अंकुश त्याच्या शर्टच्या स्लीव्ज फोल्ड करून आणलेला नाश्ता नीट प्लेटमध्ये सर्व करत बोलतो. नाही, मी नाही खाणार. तुला नसेल पाठवायचं तर नको पाठवू. आऊही त्याला टशन देत बोलतात. आऊ, बघ हां, ठीक आहे, तुला नसेल जायचं तर मी काय करणार ना. पण अजून एक गोष्ट सांगू का? काल मी अंजलीशी बोललो. तुला मॉमने सांगितलं असेलच ना की काल तिच्याकडे गेलो होतो ते? अंकुश भुवई उंचावत विचारतो. पण मी आमच्यात काय बोलणं झालं ते नाही सांगणार तुला. आऊ हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला बघत असतात. तो तिच्यासमोर स्पून धरून खा म्हणून डोळ्यानेच खुणावतो. त्या चमचा तसाच धरत सांग ना, असं करणार तू आमच्यासोबत? आऊ लहान मुलासारखं तोंड करत बोलतात. हो, असंच. अंकुश त्या घास भरवत हसत बोलतो. त्यांचे नखरे पाहून त्याला हसू येतं. आधी हे सगळं फिनिश करायचं, मेडिसिन घ्यायचं माझ्यासमोर, तेव्हाच मी सांगेल काय बोलणं झालं आमच्यात. अंकुश ब्लॅकमेल करत बोलतो. आऊ रागात त्याच्या हातातून प्लेट घेऊन खायला लागतात आणि त्यानंतर अंकुश त्यांच्याकडेच हळूच बघत गालात हसत त्याचा नाश्ता करायला घेतो. तू हसू नको हां, मी तुझ्यासाठी नाही, माझ्या नातसुनेसाठी खाते. आऊ, तू ना माझ्या डॉलपेक्षा लहान आहेस. तिला येऊ देत, तुझं नावच सांगतो तिला. अंकुश हसतच बोलतो. ती काय करणार मला? तिची मम्मा माझ्या टीममध्ये असणार. आऊ त्याला चिडवत बोलतात. अंकुशचे मॉम डॅड रूम बाहेरून अंकुश आणि आऊंना बघत होते. एक वेगळंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. धीरज, तुम्ही ऐकलत ना? अंजली, अंकुशची मॉम त्यांचा अंदाज घेत त्यांच्या डोळ्यात बघत असतात. प्रीती, माहीत आहे मला, पण थोडा वेळ हवा आहे. खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. त्याचा हा प्रोजेक्ट खूप नीट मार्गी लागू देत, मग बघू काय ते. बोलतच अंकुशचे डॅड त्यांच्या रूमकडे जातात. पण धीरज, तुम्हाला त्यांचं नातं मान्य आहे ना? अंकुशची मॉम त्यांच्या मनात काय जाणून घ्यायचा प्रयत्न करत त्यांच्या मागे जात बोलतात. प्रीती, मी तुला तेच सांगतोय, मला थोडा वेळ हवा आहे. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केल्याशिवाय मी काहीच नाही सांगू शकत. अंकुशचे डॅड त्यांना समजावत बोलतात. आणि त्याचनंतर इकडे त्या थोड्या नाराज होतात. पण मनात कुठेतरी विश्वास होता की त्यांच्या लाडक्या लेकाच्या मनाचा नक्की विचार करतील. अंकुश नाश्ता संपवून हँडवॉश करून बाहेर येतच असतो की तितक्यात त्याचा फोन वाजतो. रिषभचं नाव बघून तो लगेच कॉल पिक करतो. हो, मी पोहोचतो थोड्या वेळात. ती फाईल माझ्या केबिनमध्ये ठेव, आल्यावर साईन करतो. आऊ, ह्या मेडिसिन घे आणि आराम कर.
त्यांच्या पुढ्यात ड्रॉवरमधून मेडिसिन काढून देतं. मी निघतो आता आणि रात्री बोलू आपण, प्रॉमिस. बाय. अंकुश आऊला मिठी मारून त्यांना बोलू न देता लगेच निघतो. आऊ ही हलकं हसत नाहीमध्ये मान हलवत त्यांच्या मेडिसिन घेतात. अंकुश ऑफिसला निघून येतो. अंजली मॅडम तिच्या कामात व्यस्त होत्या. सोबत प्रेस कॉन्फरन्स मॅनेजमेंटचं कामही सुरू होतं. अंकुश केबिनमध्ये जाऊन त्याच्या कामाला लागतो. अंकुश मेहताची फाईल रिव्ह्यू करून त्यावर सिग्नेचर करून बाजूला ठेवतो. त्याचे मेल आणि चेक करत रिषभला केबिनमध्ये बोलून घेतो. रिषभ आल्यावर त्याला घेऊन तो त्यांच्या न्यू फॅक्टरी साईटवर जी थोडी फार काम राहिली होती त्याबाबत चर्चा करतो आणि मग तिथूनच प्रेस कॉन्फरन्सच्या व्हेन्यूवर तयारी बघायला जायचं असल्याने तो रिषभसोबत घाईघाईतच निघतो. अंजली एक नजर जाताना त्याला बघते, पण त्याच्याशी बोलणं काही होत नाही. तीही नंतर तिच्या कामात गढून जाते. लंच टाईमच्या वेळी चिऊ अंजलीला व्हिडिओ कॉल करते. मम्मा तू काय करतेस? बच्चा लंच टाईम झाला ना, आता लंच करायला जाते. ही बघ मेघा माऊ पण आहे. हाय माऊ. हाय चिवू, कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. तू असंच कॉल केला ना की काही काम आहे मोठ्या आईचं? नाही, माझं काम आहे. मी मामूला कॉल केला होता. ती बोलली की आपल्याला सगळ्यांना आज रात्री डिनरला जायचे. त्याच्यासोबत काहीतरी सांगणार आहे. चिऊ आठवत तिला सुहासचा निरोप देते. अरे वा, मस्तच. हा मग तू आज लवकर ये घरी, चिऊताई ऑर्डर देत बोलते. हो येते. अजून काही? नाही. मम्मा तुमचं ऑफिस खूप मोठं आहे ना? चिऊ तिच्या मागे बघत बोलते. ही घे बघ. अंजली तिला मोबाईल फिरवून दाखवते. वाव, खूप छान ऑफिस. मलाही यायचं आहे तिथे. मम्मा बॉस अंकल नाहीत का तिथे? त्यांना दे ना. सोना ऑफिस आहे हे, इथे लहान मुलं नाही येत आणि तुझे बॉस अंकल बाहेर कामासाठी गेले आहेत. तू नंतर बोल त्यांच्याशी. आणि आता मी हे जाते लंच करायला. अंजली ती हट्ट करेल म्हणून फोन आटोपता घेत बोलते. हो बाय, लवकर ये घरी. हो येते शोना, बाय. अंजली म्हणाली. साहिल त्याच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. रॉबर्ट साहिलची परमिशन घेऊन त्याच्या केबिनमध्ये येतो. यस रॉबर्ट. साहिल लॅपटॉपमधून नजर वर काढत त्याच्याकडे बघतो. बॉस, तुमचा गेस बरोबर होता. आत्ताच आपल्या माणसाचा फोन आला. त्याने इन्फॉर्मेशन दिली आहे. रॉबर्ट, आर यू शुअर? साहिल पुन्हा एकदा कन्फर्म करत बोलतो. यस बॉस. मॅम आणि त्यांच्या फॅमिली इन्फॉर्मेशन काढली आहे. मिडल क्लास फॅमिली आहे. त्यांचे बाबा आणि त्याच असतात घरी. आणि गावावरून एक आजी आले आहेत घरी आणि सोबत एक छोटी मुलगी आहे जी त्यांना मम्मा बोलते. मम्मा? तिचं लग्न झालं? पण मग तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. साहिल विचार करत बोलतो. बॉस, आम्ही ती इन्फॉर्मेशन काढत आहोत, पण इथे जास्त त्यांना कोणी ओळखत नाही, त्यामुळे नीट काही समजत नाही आहे. तर आता हा जो साहिल आहे तोही बहुतेक अंजलीच्या प्रेमातच पडलेला आहे आणि म्हणूनच तिची इन्फॉर्मेशन त्याने काढायला सांगितलेली आहे. 2 दिवसात मला पूर्ण इन्फॉर्मेशन हवी आहे तिची. ओन्ली 2 days. रॉबर्ट, मी जास्त वेळ वाट नाही पाहू शकत आता. साहिल त्याला वॉर्निंग देत बोलतो. येस 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 बॉस. आणि हो, तोपर्यंत त्यांची प्रत्येक मिनिटाची इन्फॉर्मेशन मला हवी आहे. त्यांना कोणताही त्रास होता कामा नये. आपली माणसं कामाला लाव. ओके बॉस.
साहिल त्याच्या चेअरला टेकून विचारात मग्न होतो. अंकुश आणि रिषभ सगळी कामं करून संध्याकाळी 4 पर्यंत ऑफिसला पोहोचतात. अंकुश त्याच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्या आणि रिषभसाठी कॉफी आणि सँडविच मागवतो. कामात दुपारी त्या दोघांचाही लंच स्किप झाला होता, म्हणून भाई मी येऊ का आत? तन्वी हळूच केबिनचं डोर नॉक करत बोलते. स्वीटी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कम. अंकुश वरून उठत तिच्या जवळ जात तिला मिठीत घेतो. रिषभ तन्वीला बघत गालात हसत होता. मला पण कॉफी आणि सँडविच पाहिजे, खूप भूक लागली आहे. बस मी मागवतो. पण तू आज इथे कशी? आज पेशंट नाही वाटतंय तुमच्या हॉस्पिटलला? अंकुश तिच्याशी बोलत अजून एक सँडविच आणि कॉफीची ऑर्डर देतो. भाई मी आलीये त्याचं काहीच नाही ना तुला? तन्वी गाल फुगवत बोलते. अगं तसं नाही शोना, तुला कधी कधी कॉल्स घ्यायलाही वेळ नसतो म्हणून बोलतोय तो तसा. रिषभ अंकुशची बाजू घेत बोलतो. हा म्हणजे आज एकच ऑपरेशन होतं, मग ते झाल्यावर फ्री असणार होते आणि अपॉइंटमेंटही जास्त नव्हत्या, त्यामुळे मी माझ्या फ्रेंडला त्या हँडल करायला सांगितलं आणि आले इथे. ओ ग्रेट. थोड्या वेळात सर्वंट त्याचे सँडविचेस आणि कॉफी घेऊन येतो. भाई अंजलीशी बोललास का तू? अंकुश कॉफी पीत गालातल्या गालात हसत असतो. भाई कुठे आहे ती? बाहेर आहे का? पण दिसली नाही. कामात असेल ग ती. सध्या मॅडम खूप बिझी आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ना. ओ, डॅड बोलले होते तिला कॉंग्रॅच्युलेशन केलं पाहिजे. हो, जाशील तेव्हा भेटशीलच ना तिला, तेव्हा हां पण भाई तू बोल हा तिच्याशी, नाहीतर मी जाऊन बोलते, तुझ्याने नसेल होणार तर. त्यानंतर इकडे अंकुश अंजलीच्या डेस्कवर नजर टाकत बोलतो आणि त्यानंतर बरं काही नाही हा भाई, नाहीतर ती मानसी आहेच टपून बसलेली. शेट्स. तन्वी जीभ चावत हळूच रिषभकडे बघते. रिषभ तिच्याकडे बारीक डोळे करून एक लूक देतो. रिषभ हातातला कॉफी मग तिथेच जोरात ठेवत. अंकुश येतो मी. रिषभ उठून उभा राहतो. रिषभ प्लीज. रिषभ मी सॉरी बोलते. तन्वीच्या वतीने मी सॉरी बोलतो. खरंच सॉरी. पुन्हा नाही बोलणार ती असं. अंकुश लगेच उभं राहत त्याला थांबवायला जातो. अंकुश प्लीज, मला कामं आहेत ती करतो म्हणत निघून जातो. भाई सॉरी ते चुकून. तन्वी मान खाली घालून बोलते. स्वीटी बोलताना भान ठेवत जा. त्याला हर्ट केलं ना तू आता? माझ्याविषयी असं जर तुला कोण बोललं तर ऐकून घेशील का तू? नाही ना? मग आणि सॉरी. मला नाही रिषभला बोल आणि प्रॉमिस कर तू परत अशी कधीच वागणार नाही. अंकुश तिला समजावत बोलतो. यस भाई सॉरी, मी बोलते त्याच्याशी जाऊन. जा काढ त्याचा राग तुझ्या अहोंचा. अंकुश हसत त्याच्या कॉफीचा सीप घेत बोलतो. हो आलेस. तन्वी लगेच रिषभच्या मागे जाते. अंजली मॅम, तुम्ही सरांना एकदा विचारून घ्या ना, म्हणजे आम्हाला ती फ्लोअर क्लीन करून घेता येईल आणि बाकीचीही तयार करावी लागेल ना, पिऊन काका म्हणतात. अरे हो, मी विसरलेच. थँक्यू काका. तुम्ही थांबा, मी आलेच सरांना विचारून. अंजली लगेच तिच्या हातातली फाईल डेस्कवर ठेवून अंकुशच्या केबिनकडे जाते. अंजलीला अंकुशकडे जायचं म्हणून हृदयात धडधड होतं. ओढणी हातात घेऊन दीर्घ श्वास घेत ती डोअरवर नॉक करते. यस कमिंग. अंकुश अंजलीला बघून खुश होतो. अंजली त्याची तिच्यावर रोखलेली नजर बघून कावरीबावरी होत. तिच्या तोंडून शब्दच बाहेर येत नसतात. काय झालं अंजली? अंकुश तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून हसू लपवत बोलतो. त्याला तिची मज्जा घ्यावीशी वाटते. ते मला विचारायचं होतं की काय अंजली?
म्हणत तो तिच्याजवळ येत बोलतो की हां, ते साहिल सरांचे किती एम्प्लॉईज इथे असणार आहेत? म्हणजे मला असं वाटतं की 10 फ्लोअरवर आपण त्यांच्यासाठी तसे डेस्क अवेलेबल करून देऊ ना? अंजली मान खाली ठेवून चेअरवर बोट फिरवत विचारते. ॲक्च्युली मला माहीत नाही. त्यांना विचारावं लागेल. ओके, तुम्ही विचारून सांगा. तोपर्यंत मी तो फ्लोअर उद्या क्लीन करायला सांगतो. म्हणत अंजली लगेच निघतच असते की अंकुश तिला थांबवतो. ओके ओके, वेट. माझं अजून एक काम होतं. म्हणजे बघ, तुला पटत असेल तर. अंकुश तिच्या जवळ येऊन उभा राहतो. काय? अंजली हळूच बाजूला नजर करत विचारते. ते तू अंकुश तिच्या अजून जवळ जात बोलत होता. अंजली एका हातात ओढणी घट्ट पकडून एक पाऊल मागे जाते. तू आज खूप छान दिसत आहेस. अंकुश तिच्याकडे झुकून हळूच बोलतो. अंजली श्वास रोखून डोळे घट्ट बंद करून स्तब्ध उभी होती. अंकुश तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यात हरवून जातो. तेवढ्यातच तन्वी दार ढकलून आत येते. अंकुश लगेच अंजलीपासून लांब जातो. अंजली ही भानावर येत तिची नजर दुसरीकडे फिरवते. तन्वी त्या दोघांना असं घाबरलेलं पाहून काय समजायचंय ते समजून जाते. भाई, काय चालू होतं? तन्वी गालात हसत मिश्किलपणे विचारते. कुठे काय? अंकुश जीभ चाबत त्याच्या चेअरजवळ जात बोलतो. नक्की ना? मग असा घाबरलास का? तन्वी हसू कंट्रोल करत बोलते. नाही, मी कुठे? मी का घाबरू? अंकुश नजर चोरत बोलतो. तेही आहे. पण काय आहे ना, तू कितीही नाही बोललास ना, तरी इथे काय चालू होतं ह्याचा अंदाज मी नक्कीच लावू शकते. काय अंजली? म्हणत तन्वी तिला हळूच धक्का देत चिडवते. अंजली डोळे झाकून घेत चेहरा फिरवून तिचं गोड हसू लपवण्याचा प्रयत्न करत होती. हाय ए शर्माना. तन्वी तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून लाजायची ॲक्शन करत बोलते. स्वीटी, खरंच आम्ही कामाचंच बोलत होतो. तू उगाच. हो का? मग आता बोल ना, मी ऐकते ना. एवढं काय कामाचं सांगत होता ते तिला? तन्वी चेअरवर बसत एक हात हनुवटीवर ठेवत त्याच्याकडे बघत बोलते. ते ना, पुण्याला एक बिझनेस सेमिनार आहे. तर तिथे मला आणि माझ्यासोबत एका एम्प्लॉईला इन्व्हिटेशन आहे. तर तेच मी अंजलीला विचारत होतो की तिला यायला जमेल का? म्हणजे मला वाटतं की तिने माझ्यासोबत यावं. तिथे तिला एक वेगळा एक्सपिरियन्स मिळेल. खूप काही गोष्टी शिकायलाही मिळतील. म्हणजे माझा तसा काही फोर्स नाही, पण ती आली तर? अंकुश अंजलीकडे बघत बोलतो. ती आली तर? तर काय भाई? तन्वी एक भुवई उंचावत विचारते. ती आली तर तिला तेच नवीन गोष्टी शिकायला मिळतील ना. चांगला चान्स आहे तसा. अंजली, तू काय म्हणतेस? तन्वी तिच्याकडे बघत विचारते. पुणे? हो, पुणे. मला विचारशील तर तू जायला हवं. भाई बोलतो तसं नवीन खूप काही शिकायला मिळेल. शिवाय भाईची कंपनी पण असेल. तन्वी तिला डोळा मारत बोलते. मला घरी विचारावं लागेल. कधी, किती दिवस आहे सेमिनार? तू फक्त हो बोल गं, भाई मिळवेल परमिशन. हो की नाही भाई? नेक्स्ट वीकमध्ये 4 दिवस. अंकुश तन्वीला इग्नोर करत अंजलीला सांगतो. तो तिच्याकडे बघत चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता. 4 दिवस पुणे. पुटपुटत अंजली विचार करते. तुला नसेल जमणार तर ठीक आहे, मी कोणी दुसरं बघतो. मला वाटतंय तू नीट विचार करावा. उद्यापर्यंत सांग तू मला. अंकुश ती लगेच नाही म्हणू नको म्हणायला म्हणून बोलतो. त्याची खूप इच्छा असते की तिने त्याच्यासोबत यावं. ओके, मी उद्यापर्यंत सांगते. अंजलीलाही त्याला लगेच नाही म्हणता येत नाही. पण प्रश्न सियाचा होता. ती एकटी 4 दिवस कशी राहील? अंजलीला जावंसं वाटत होतं, पण एक मन सियाला सोडून जायला तयार नव्हतं. अंजली, डोंट वरी. डॉलची काळजी वाटते,
तर आम्ही आहोत सगळे. पाहिजे तर मी हे 4 दिवस तिला भेटून येत जाईल, पण अशा संधी सारख्या येत नाहीत आणि भाईकडूनही तुला गायडन्स मिळेल. तन्वी तिला समजावत बोलते. अंजलीला काय बोलावं ते समजत नाही. ती हळूच, मी उद्या सांगू, ह्या अर्जवी नजरेने अंकुशकडे बघते. अंकुशही तिला समजून घेत, इट्स ओके स्वीटी, तिला नीट विचार करू देत, ती सांगेल उद्या, ते म्हणत अंजलीला डोळ्यांनीच धीर देतो. ओह, तन्वी मुद्दाम खोकण्याचं नाटक करते. ओके, मी येते, म्हणत अंजली तन्वीने अजून चिडवू नये म्हणून लाजून लगेच तिथून निघून बाहेर येते. अंकुशने पुण्याचं सांगितल्याने अंजली त्याच विचारात असते. काम पटापट करून ती आज वेळेत घरी जाते. चिवताई सुहास मामू इकडून पार्टी मिळणार म्हणून खुश होते. काय काय खायचं ह्याची मनात सारखी उजळणी होत होती. सुहास मामूला दुपारपासून एव्हाना 5-6 वेळा तरी फोन झाले होते. मामू कधी निघायचं, कोण कोण येणार आहे आपल्यासोबत, कुठे जायचे, काय काय खायचे, तू लवकर ये, मम्मा पण लवकर येणार आहे, असं एक ना एक 1000 प्रश्न मामूला विचारून झाले होते आणि काहींची तर स्वतःच उत्तरही दिली होती. बिचारा सुहास. अंजली घरी येऊन फ्रेश होऊन चहा घेते. मनात सेमिनारचाच विचार चालू होता. जाऊ की नको ह्यावरून मनात द्वंद्व सुरू होतं. चिवने 2दा हाक देऊन झालेल्या तरी मॅडम तंद्रीतच. मम्मा, चिवजवळ येऊन अंजलीला हलवते. काय झालं? अंजली चिवकडे बघत बोलते. मम्मा, तुझं लक्ष कुठे आहे? मी कधीपासून तुला हाक मारते. मला सांग ना, ह्यातला नक्की कोणता ड्रेस घालू मी? चिव हातातल्या ड्रेसकडे इशारा करत विचारते. चिव, अजून वेळ आहे निघायला. मम्मा प्लीज सांग ना, येलोवाला की रेड? चिव हातातले फ्रॉक अंजलीच्या बाजूला ठेवत बोलते. हा रेडवाला छान आहे, हा घाल. अंजली त्या फ्रॉकवरून हात फिरवत बोलते. ओके, थँक्यू मामा. झाली का माझी मनी माऊ रेडी? दीक्षा आत येत विचारते. माऊ? अरे, तू अजून रेडी नाही झाली? दीक्षा तिला घरच्या कपड्यांवर बघून बोलते. मी जातच होते माऊ, पण मम्मा बोलली टाईम आहे. चिव खांदे उडवत बोलते. तुला सांगतो अंजली, ह्या चिमणीचे इतके फोनवर फोन की विचारू नको. मला वाटलेलं तयार होऊनच बसली असेल ही, म्हणून लवकर आलो आम्ही. सुहास सियाला मांडीवर बसवत तिचे गाल खेचतो. चिव, मामूला त्रास दिलास तू? अंजली तिच्यावर नजर रोखत विचारते. मम्मा, ते मी फक्त विचारत होते त्याला. चिव थोडं तोंड करून बोलते. ए अंजली, तू माझ्या मनीमाऊला काही बोलू नकोस हा. ह्याला असंच पाहिजे. माझे पण फोन ह्याने घेतले नाही आज. दीक्षा सुहासकडे रागात बघून बोलते. अगं, ह्या चिमणीचे इतके फोन होते की काय सांगू. बॉस मीटिंगमध्ये पण घुरून बघत होते मला. तुझा कॉल उचलला असताना तर जॉबच सोडावा लागला असता मला. सुहास हसत बोलतो. राहू दे. दीक्षा नाक मुरडत बोलते. अरे खरंच सांगतोय, तुझे फोन काही लगेच आटपत नाहीत. त्यात अर्धे किस्से तुझ्या ऑफिसमधले, त्यात काही ना काही तर अर्थच नसतो. आज ना हिने हा ड्रेस घातला, उद्या ती शॉपिंगला जाणार आहे, ती तिथे फिरायला गेली होती, हेच सगळं सांगत बसते. सुहास त्रासिक चेहऱ्याने बोलतो. अंजली आणि सिया गालातल्या गालात हसत होत्या. हा मग काय झालं? सांगितलं तर जा, तुला मी ह्यापुढे कॉल करते का बघ, तरसशील तू माझ्याशी बोलायला. दीक्षा त्याला रागात बघत बोलते. श्श, तुम्ही दोघं प्लीज भांडू नका आता. चिव, तू जा बाळा, मोठ्या आजीकडून फ्रेश होऊन घे आधी, मग फ्रॉक घालून रेडी हो. ओके मम्मा, तू पण रेडी हो ना लवकर. चिव तिचे फ्रॉक घेऊन मोठ्या आजीकडे जाते. हो होते, तू जा.
कॉंग्रॅच्युलेशन्स दीक्षू अँड सुहास. आय एम सो हॅपी फॉर यू. अंजली हसत दोघांचं अभिनंदन करत म्हणते. थँक्स अंजली. सुहास, मग घरी सांगितलंय का? अंजली भुवई उंचावत विचारते. नाही अजून, आज सांगायचं आहे. पहिलं तुलाच सांगितलं. तसं बाबांना थोडंफार अंदाज आहे. सुहास उत्तरतो. ओके, म्हणजे आज काकूंसाठी सरप्राईज आहे तर. हो, आणि माझ्या आईबाबांनाही. दीक्षा आनंदात बोलते. मग नवीन घराचं पोझिशन कधी मिळणार? अगं, सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट आहे. इनफॅक्ट आता आपण आधी रूम बघायला आणि नंतर डिनरसाठी जातोय. सुहास तिला लगेच आत्ताचा प्लॅन सांगतो. अरे वा, बरं, चला मी येते तयार होऊन. तुम्ही घरी फोन करून विचारा ते तयार झाले की नाही ते, म्हणजे तसं निघायला. अंजली हळू सुहासला दीक्षाशी बोल म्हणून खुणावून जाते. हो, मी करतो कॉल. सुहासही तिला डोळ्यांनी आश्वस्त करत बोलतो. अंजली छान तयार होऊन येते. तिन्ही फॅमिली कॅब करून दीक्षा आणि सुहासच्या नवीन घरी जायला निघतात. सिनियर मंडळींना मात्र याची काहीच कल्पना नसते. ते त्यांच्याच गप्पांमध्ये रंगले असतात. बॉस, मॅडम त्यांच्या फॅमिलीसोबत बाहेर जायला निघाल्या आहेत. रॉबर्ट साहिलला सांगतो. अंजलीबद्दल सांगतो. काय रे, तेही जरा गोंधळून बघतात. अहो, हेच कचा भांडायचा प्रोग्राम ठरवून ह्या सासूसुना गळ्यात पडून रडतायत. ऐसा थोडी ना होता है. सुहास नाटकी आवाजात बोलतो. गंमत करतोय हो आमची. सुहासची आई त्याला खोटं खोटं रागवत बोलतात. होय का? ती तुम्ही करताय की मी? सुहास त्यांना अजून चिडवत बोलतो. उठ ग उठ सुनबाई, बाजूला. तुला नंतर, आधी आमच्या चिरंजीवांचं बघते पहिलं. त्या सुहासचा कान पकडत त्याला रागवतात. सगळे हसत त्याची नोकझोक एन्जॉय करत होते. नको, आधी आपलं घर बघूयात. दीक्षा त्यांचा हात पकडून थांबवते. हो हो, चल दाखव, बघू आपलं घर. त्याही होकार देतात. दीक्षा आणि सुहास सगळ्यांना पूर्ण घर दाखवत होते. जीव तर इकडे तिकडे आनंदाने बघत उड्या मारत घरभर बागडत असते. हेमंत, आपला सुहास मोठा झाला रे. बघ किती छान घर घेतलं, ते पण स्वकर्तृत्वावर. मुंबईसारख्या ठिकाणी. खूप खूप अभिमान आहे मला त्याचा. रूम बघून बाहेर येत अंजलीचे बाबा हेमंतला सुहासच्या बाबांना बोलत होते. हो बघ ना, मी आज खूप खुश आहे. खूप अभिमान आहे त्याचा मला. सुहासचे बाबा भाऊक होत पण अभिमानाने बोलतात. हो, मलाही. अशीच आयुष्यात उंचच उंच यशाची शिखरं गाठू दे. दीक्षा आहेच त्याची सोबत करायला, त्याची साथ द्यायला. अंजलीचे बाबा दोघांकडे बघत कौतुकाने बोलतात. हो, दीक्षा आहेच खूप प्रेमळ, खूप काळजी करते आमची. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. सुहासचे बाबा दीक्षाचं कौतुक करत बोलतात. सगळे घर बघून खुश असतात. सगळेच भरभरून दीक्षा आणि सुहासचं कौतुक करत होते. तिथून निघून सगळे रेस्टॉरंटला पोहोचतात. सुहासने तिथल्याच जवळच्या रेस्टॉरंटमध्ये आधीच बुकिंग करून ठेवलं होतं. साहिलही रेस्टॉरंटच्या बाहेर गाडीत बसून त्यांची वाट बघत होता. ते आत गेल्यावर साहिलही थोड्या वेळाने आत जातो. त्यांच्या समोरचाच पण थोडा कोपऱ्यातला टेबल, जिथे कोणाचं सहज लक्ष जाणार नाही असा, पण त्याला सगळे दिसतील असा टेबल रॉबर्टने साहिलसाठी बुक केला होता. साहिलसोबत त्याचा एक बालपणीचा दिल्लीवाला फ्रेंडवरून ही आला होता. साहिल त्याला अंजली आणि तिची फॅमिली दिसेल त्या चेअरवर जाऊन बसतो. वरून साहिलशी छान गप्पा करत होता. साहिलही त्याच्याशी बोलत होता, पण लक्ष मात्र अंजली आणि तिच्या फॅमिलीवर होतं. साहिल ज्या दिशेने बघत होता त्या दिशेला वरून एक नजर टाकतो. साहिल, उनको जानता है तू?
काफ़ी देर से देख रहा हूँ, तेरा ध्यान उधर ही है। वरुण साशंक होत विचारतो। हाँ मतलब जानता हूँ, पर सबको नहीं। मैंने अभी जिस कंपनी के साथ प्रोजेक्ट साइन किया है, उनके कंपनी में काम करती है वो। साहिल अंजलीकडे इशारा करत बोलतो. ओ, तो पसंत आई तुझे बंदी? वरून खट्याळ हसत विचारतो. नहीं, ऐसा कुछ भी नहीं. साहिल त्याची नज़र टाळत बोलतो. तो फिर इतनी देर से उसे ताके जा रहा है, उसका क्या? पुन्हा वरून मिश्किलपणे बोलतो. नहीं, वो ऐसे ही. मैं बताता हूँ तुझे, पर यहाँ नहीं, घर पे जाके. अभी हम ऑर्डर देते हैं. मुझे भूख लगी है. साहिल विषयाला बगल देत बोलतो. हाँ भाई, मुझे भी. तू इंडिया में कितने दिन तक है? दिल्ली आके माँ से मिल. काफ़ी याद करती है तुझे. वरुण. 2 और 3 months में भी. आंटी को याद देना. इस बार पक्का उनसे मिलके जाऊंगा. बोलत बोलत ते त्यांचा डिनर करत होते. साहिलचं मध्ये मध्ये अंजली आणि तिच्या फॅमिलीकडे लक्ष जात होतं. अंकुशला आणि त्याच्या डॅडला घरी यायला आज थोडा लेट होतो, पण आज त्याच्या मॉमसोबत आऊही हट्टाने त्याची वाट बघत जेवायला थांबल्या होत्या. तन्वी रिषभसोबत बाहेर डिनरला जाणार होती. तिने तसं घरी आधीच कळवलं होतं. अंकुश आणि त्याचे हेड आल्यावर त्याची मॉम जेवणाची तयारी करायला घेते. जेवण झाल्यावर तो बोलल्याप्रमाणे आऊंना त्याच्या आणि अंजलीच्या भेटीबद्दल सांगणार होता. तो आऊंना घेऊन बाहेर लॉनवर शतपावली करायला जातो. ते हळूहळू चालत बोलत असतात. तेवढ्यात तन्वीही येते. रिषभ तिला सोडून त्याच्या घरी निघून जातो. तन्वीही त्यांना बघून त्यांच्या मागे जाते. अंकुश आऊला अंजली काय बोलली ते सांगत होत्या. तन्वीही त्यांच्यासोबत वॉक करत अंकुशचं बोलणं ऐकत होती. तो सांगत होता तशा दोघींच्या रिॲक्शन्स बदलत असतात. भाई, तिच्याही मनात आहे. आज बघितलं मी, जाणवलं मला, पण ती कधी कन्फेस करणार भाई. स्वीटू, घाई नाही ग, पण तिच्या मनात आहे तर तिने बोलावं माझ्याशी असं वाटतं. अंकुश विचार करत बोलला. तेच तर ना भाई. तुमचं नातं आता पुढे गेलं पाहिजे. किती दिवस तुम्ही असे घालवणार आहात? अंकुश, तुला वाटतं ना अंजली तुझ्यावर प्रेम करते आणि तिने ते आता तुला सांगून तिचं प्रेम मान्य करावं. आऊ त्याला विचारतात. हो, पण आपण तिच्यावर जबरदस्ती तर नाही ना करू शकत. अंकुश आऊला समजावत बोलतो. तुला वाटतंय का अजून थांबावं आपण तिच्या उत्तराची वाट बघत? आऊ त्याच्या मनाचा अंदाज घेत विचारतात. नाही म्हणजे आपण तसंही काय करू शकतो ना. अंकुश नाराजीने बोलतो. भाई, जर आम्ही केलं तर? म्हणजे बघ, तिने स्वतः कन्फेस केलं तर? तन्वी विचार करत बोलते. डू यू मीन जेलसी? अंकुश भुवई उंचावत विचारतो. नाही, अगदी तसंच नाही, पण तिला रिअलाइज करून द्यायचं. तन्वी कोड्यात बोलते. स्वीटू, व्हॉट इज द प्लॅन? अंकुश बारीक डोळे करून विचारतो. आहे तसा प्लॅन थोडा डोक्यात, पण तो तुला मी बिलकुल सांगणार नाही आहे. आऊ आणि मी काय ते बघू. काय आऊ? तन्वी आऊला हायफाय देत बोलते. आऊही तिच्या होकारात होकार मिसळतात. अंकुश आऊ आणि तन्वीला आळीपाळीने कमरेवर हात ठेवत बारीक डोळे करून बघत असतो. ए, तू असं बघू नकोस. तू कुठे आम्हाला सगळं सांगतो? आऊ त्याला दरडावत बोलतात. आऊ, मी तुमच्या दोघींनाच तर आधी सांगतो आणि तू आता अशी बोलते? अंकुश तोंड पाडत बोलतो. भाई, यू आर सो क्यूट. पण ह्या क्यूटनेसचा फरक आमच्यावर नाही पडणार. काय आऊ? तन्वी डोळे मिचकावत बोलते. हो, मग काय? सकाळी किती ब्लॅकमेल केले मला. जबरदस्ती मला तो अळणी नाश्ता करायला लावला. आऊ तोंड वाकडं करत बोलतात. आऊ, म्हणजे तू रिवेंज घेते? अंकुश नजर रोखून बोलतो. हो, तुला डाऊट आहे? आता भुवई उंचावत बोलतात. फाईन, करा काय करायचं ते,
पण एक सांगतो, अंजलीला त्रास होता कामा नये. अंकुश अंजलीच्या काळजीने बोलतो. ओहो, आऊ बघतेस ना, आत्तापासूनच किती काळजी घेतली जाते माझ्या होणाऱ्या बहिणीची. तन्वी त्याला चिडवत बोलते. हो हो बघ, ती आल्यावर आपल्याला विसरू नको म्हणजे झालं. आऊही तिला साथ देत बोलतात. तुम्हाला विसरेन मी असं होईल का आऊ? अंकुश नाराज होत म्हणतो. ते बघूच आम्ही वहिनी आल्यावर. त्या दोघी एकमेकींना टाळ्या देत हसतात. अंकुश त्यांना त्रासिक चेहऱ्याने बघत असतो. तन्वी आऊच्या कानात हळूच काहीतरी सांगते. तसा आऊचा चेहरा खुलतो. चल चल, आपण माझ्या रूममध्ये जाऊ. ह्या खडूसला नको बोलू, आपणच जाऊ. आऊ अंकुशकडे एक नजर बघत तन्वीला हळूच बोलतात. आऊ स्वीटू, काय खुसूरपुसूर चालू आहे तुमची? अंकुश डोळे बारीक करत पुन्हा एकदा विचारतो. ते आमचं सिक्रेट आहे भाई, तुला का सांगू आम्ही? चल आऊ. तन्वी आऊचा हात पकडत आऊच्या रूममध्ये निघून जाते. अंकुश नकारार्थी मान हलवत त्याच्या रूममध्ये निघून जातो. ह्या दोघी आता काय प्लॅन करतील ह्याचं त्याला टेन्शन आलं होतं. आऊला रूममध्ये सोडून तन्वी गुपचूप रूम बाहेर कोणी नाही ना ह्याची खात्री करून हळूच लपत-छपत किचनमध्ये जाऊन 2 बाउलमध्ये तिने आणलेलं आईस्क्रीम घेऊन आऊच्या रूममध्ये जाते. दोघीही मस्त प्लॅनिंग करत आईस्क्रीम फस्त करत असतात. अंजली सगळ्यांचा मूड बघून हळूच तिच्या पुण्याला जायचा विषय काढते. बाबा, मोठी आई, पुण्याला एक बिझनेस सेमिनार आहे, तर आज अंकुश सर विचारत होते की मी त्यांच्यासोबत येऊ शकते का? म्हणजे तिथे खूप मला शिकण्यासारखं आहे ना, पण 4 दिवस राहायला लागणार आहे तिथे. अंजली दबकत त्यांचे एक्सप्रेशन बघत बोलते. अरे हो, खूप मोठमोठ्या कंपनीज येतात तिथे, खूप काही शिकण्यासारखं असतं. माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला, ती गेली होती 1 वर्ष. खूप छान संधी आहे अंजली, मला वाटतं तू जावं. दीक्षा अंजलीला सपोर्ट करत बोलते. जायला ना नाही माझी, पण 4 दिवस चिऊ कशी राहील? अंजलीचे बाबा काळजीने बोलतात. काका, आपली चिऊ आता मोठी झाली आहे, हो की नाही चिऊ? ती मम्माशिवाय राहू शकते 4 डेज. इथे मी आहे, माऊ आहे, 2 लाड करणारे आजी आजोबा आहेत, हो की नाही चिऊ? दीक्षा चिऊला समजावत बोलते. सिया तिच्या मम्माकडे बघत विचार करत होती. मी काय म्हणते मनी माऊ, मम्माला जाऊ दे, आपण मस्त इथे पार्टी करू. मम्मा तिथे जाऊन काम करणार, आपण फिरायला, पिझ्झा खायला, शॉपिंग करायला, मूव्ही बघायला जाऊ, मस्त मज्जा करू. दीक्षा तिला विचार करताना पाहून तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. हो, आणि चौपाटीला पण जायचं. मम्मा तू जा, मी इथे राहीन सगळ्यांसोबत, गुड गर्ल बनून. चिऊ पण तिचं ऐकून उत्साहात बोलते. नक्की? रडणार तर नाही ना? अज्जू आणि मोठ्या आईला त्रास तर देणार नाही ना? अंजली चिऊचं तोंड थोडं टिशूने टिपून घेत तिला विचारते. ओहो मम्मा, मी बोलते ना, नाही त्रास देणार, मी मोठी आई झाली आता, हो की नाही माऊ? चिवू लाडीगोडी लावत बोलते. त्यावर दीक्षाही हसून मान हलवते. पण हो, तुम्हाला दिवसातून 2 टाइम्स कॉल करायचा आणि रात्री झोपताना व्हिडिओ कॉल. चिऊ हातवारे करत बोलते. मंजूर? अंजली हसत तिचे गाल ओढत बोलते. मोठी आई, बाबा तुम्हाला काय वाटतं? अंजली त्यांचं मत जाणून घेण्यासाठी विचारते. कधी जायचं आहे? मोठी आई विचारते. नेक्स्ट वीकमध्ये. अंजली, ठीक आहे जा. चिऊला सांभाळून आम्ही इथली काळजी करू नकोस. अंजलीचे बाबा तिला परवानगी देत बोलतात. खरंच बाबा? अंजली खुश होत विचारते. हो बेटा, तू जा, आम्ही आहोत सगळे, घेऊ तिची काळजी अधूनमधून, फक्त फोन करत राहा. बाबा तिला आश्वस्त करत बोलतात. हो बाबा, थँक्यू.
अंजली होकारार्थी मान हलवत आनंदात बोलते. अंजली, एवढी कसली घाई? चिऊ छोटी आहे. नाही राहिली ती तर काय करायचं मग? तिला एक कळत नाही, पण तू मोठी आई जरा चिडत बोलते. आई, मान्य आहे ती छोटी आहे, पण आपण सगळे आहोतच की. आपण 4 दिवस सांभाळू तिला. माझ्या मुलीने कधीच तिची जबाबदारी झटकली नाही. त्यामुळे तुम्ही तिला अडवू नका. मी सांभाळेन माझ्या नातीला. बाबा अंजली बाजू घेत बोलतात. हो मोठी आई, आपण आहोत सगळे. काहीच काळजीचं कारण नाही. आणि अशी संधी सगळ्यांना नाही मिळत. आपली अंजली तेवढी केपेबल आहे. आपण सगळ्यांनीच तिला सपोर्ट केला पाहिजे. सुहास मोठ्या आईला समजावत बोलतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर जा अंजली तू. आम्ही आहोत, बघू हिला. अंकुश आहे तर काळजी नाही तशी, पण तरी तू फोन करत राहा. मोठी आई पण होकार देते. हो आऊ, मी करेन फोन. चिऊ चल, आपण फेस वॉश करून येऊ. सगळे तोंडाला लागले. अंजली तिला चेअरवरून खाली उतरवत वॉशरूममध्ये नेते. साहिल तिला उठलेलं बघतो. आपण तिच्या नजरेत कसं यायचं ह्या विचारात होता. जाताना जरी मी तिला दिसला नसेल, पण येताना तरी आपल्याकडे लक्ष जावं, तो मनात विचार करत असतो. साहिल भाई, इतना बेचैन क्यों हो रहा है? वरून त्याला अस्वस्थ बघून विचारतो. नहीं कुछ नहीं, तू बोल, शादी कब कर रहा है? कोई लड़की मिली या नहीं? साहिल विषय बदलत म्हणतो. हाँ, एक है हमारे दिल्ली ऑफिस में, पर मुझे उससे बोलने की हिम्मत नहीं होती, पर जल्द ही पूछूंगा. वरून पण त्याच्या मनातलं थोडंसं लाजत सांगतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.